तर नमस्कार मित्रांनो, कोकोनटेड रेसिपी बाय विशाखा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत असा। आषाढी एकादशीत कोकणात म्हणजेच विशेषतः वेंगुर्ल्यात गुळापासून एक पारंपरिक पदार्थ बनवला जाता, तो म्हणजेचा गुळाचा खटखटा। तर ह्या गुळाचा खटखटा तुम्ही कधी खाल्लात काय? जर खाल्लात नसेल तर ही रेसिपी आजच करून बघा। तर गुळाचा खटखटा कसा बनवतात ह्या बघूसाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। तर चला रेसिपी सुरुवात करूया। हय बघा, मी 1 किलो चिकीचा जो गुळ असता तो हय घेतलाय। हे गुळ बघा मी बारीक असं फोडून घेतलंय। आता ह्याच्यात मी पाव पेला पाणी ओतून घेतय। आता ह्या पाणी ओतून झाला का आपण ह्यो टोप गॅसवर ठेवून घेऊया। आता हय बघा, ह्यो गुळ विरघळेपर्यंत आपण ह्यो चांगलं ढवळून घेऊया। हय बघा, थोडं थोडं गुळ विरघळता। हे बघा, हय बघा, गुळ विरघळेपर्यंत आपण हय ताटात खोबरेल तेल लावून घेऊया। हय बघा, मी 3 ते 4 ताटा घेतले अशी प्लेन। आता मी त्याका खोबरेल तेल लावून घेतय। भरपूर असा खोबरेल तेल लावायचा, नाही तर आपलं पाक तो खाली चिकटतलो। ह्याच्यावर तुम्ही तीळ पण ताटावर टाकू शकता आणि नंतर पण टाकू शकता। हय बघा, हय तेल लावून झाला तोपर्यंत हे गुळ पण चांगलं विरघळला। आता हे गुळाचं पाक आपलं झालो की नाही बघूसाठी हय मी एका प्लॅस्टिकच्या ताटात पाणी घेतलंय आणि त्याच्यात हे बघा आपण हे पाक असो झालो की नाही तर बघून घ्यायचो। ह्या पाकाचं असो गोळो करून बघायचो आणि वरून असो ह्या ताटलेत टाकायचं। ह्याचं कट करून असं आवाज येलो ना म्हणजे समजायचं आपलं हे पाक चांगलं तयार झालं। हय बघा, पाक चांगलं झालो का गॅस बारीक करून त्याच्यात आपण चिमूटभर खावचं सोडो टाकून घेऊया। हे बघा, चिमूटभरच टाकायचं आणि आता हे चांगलं ढवळून घ्यायचं। हे 2 मिनिटच फक्त सोडो टाकल्यावर हे पाक ढवळून घ्यायचं। हे बघा, हे पाक बघा पांढरं पांढरं झाला। आता हे बघा 2 मिनिटं मी हे पाक ढवळलंय। आता हे बघा पाक तयार झालं। आता आपण तेल लावलेलं ना त्या ताटात असं पाक ओतून घ्यायचं। मी पाक ओतून घेतलंय। आता ह्याच्यावरती लगेच असे तीळ मारायचे, पांढरे तीळ। तुम्ही ताटाच्या खाली पण असे तीळ टाकू शकता। तर हे बघा, हे पाक असं वरसर असेपर्यंत हे तीळ टाकून घ्यायचं लगेच। हे पाक एकदा सुकलो ना का हे तीळ चिपकत नाही। आता 2 ते 3 मिनिटं असं हे पाक थंड करत ठेवायचं। साधारण गरम असताना ह्या खटखटा सुरीन पलटून घ्यायचा। हे बघ, जसा मी व्हिडिओ मध्ये दाखवले तसा। जे येत नसत तर हे सुरीन असा तोडून काढायचा। हय तयार असा आपला गुळाचा खटखटा। तर असा खटखटा तुम्ही कधी बनवलेला? जर बनवला तशा तर कमेंट करून नक्की सांगा। आणि हा व्हिडिओ तुमका आवडलो असेल तर व्हिडिओक लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि कोकोनटेड रेसिपी बाय विशाखा या चॅनलला सबस्क्राईब करूक विसरू नका। तर चला परत भेटूया एका नवीन रेसिपीमध्ये। बाय।